मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा RG डिजिटल या चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राशन कार्डची जी सर्व कामे आहेत ती आपल्याला या ठिकाणी आता आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन करता येणार आहे मित्रांनो। तर आता हे ॲप जे आहे ते कशा डाउनलोड करायचं आहे आणि या प्रकारच्या ॲपला आपल्याला कशाप्रकारे ऑपरेट करायचं आहे आणि जे आपले फॅमिली मेंबरचे जे नाव आहे ते ॲड कशी करायची आहे, डिलीट कशी करायची आहे, जे भरपूर काही अशा ज्या सुविधा आहेत त्या सध्या आता या ठिकाणी ऑनलाईन चालू झालेलं आहे मित्रांनो। तर यामध्ये आपण आता सर्व माहिती बघणार आहोत की कसे स्टेप बाय स्टेप आपल्याला नाव कसं ॲड करायचं आहे। हा व्हिडिओ जो आहे तो फक्त जे आपले फॅमिली मेंबर आहे त्यांचं जे नाव ॲड करण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील मित्रांनो। चला तर सुरू करूया आजचा आपला हा नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरती। प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला इथे मेरा राशन असं जे एक ॲप्लिकेशनचं नाव आहे ते इथे सर्च करायचं आहे। मेरा राशन या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरचा जे ऑप्शन येणार आहे त्याला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथं बघा तुम्ही मेरा राशन 2.0 या ठिकाणी हे ॲप असणार आहे आणि हे ॲप तुम्हाला जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपला आता तुम्हाला ओपन करायचं आहे। तर मित्रांनो, हे ॲप जे आहे ते काही डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन केल्यावर काही अशा प्रकारचं तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली जे तुमचं जे बेनिफिशरी जे युजर आहे ते या ठिकाणी तुम्ही तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे, आधार कार्ड नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे। आधार नंबर टाईप केल्यानंतर खाली जो हा कॅप्चर कोड जो दिसत आहे, हा कॅप्चर कोड तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे। कॅप्चर कोड टाईप केल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। चला तर मित्रांनो, आता तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला जो आपला आधार कार्डला जो लिंक आहे त्या ठिकाणी हा OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला या ठिकाणी इथे फिलअप करून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही OTP टाकलेला आहे, व्हेरीफाय केलेला आहे। OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यानंतर हे तुम्हाला क्रिएट एमपिन सेट करण्यासाठी सांगत आहे, तर सध्या याला आपण स्किप करून घेऊयात। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जे राशन कार्ड जे आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं आहे। राशन कार्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही याला या ठिकाणी डाउनलोड देखील करू शकता। राशन कार्ड डाउनलोड तुम्ही ऑनलाईन आपल्या मोबाईलवरती देखील करू शकता मित्रांनो। आणि या ठिकाणी तुम्हाला आता जे आहे ते भरपूर या ठिकाणी जे फायदे तुम्हाला या ठिकाणी मिळू शकता। जे बी काही आपलं राशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ट्रॅक करता येणार आहे। जी फॅमिली मेंबर जी डिटेल आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरचे जे नाव आहे ते या ठिकाणी ॲड करू शकता मित्रांनो। तर आता हे राशन कार्ड ओपन केल्यानंतर आपण बघू शकता का आपल्या राशन कार्डमध्ये किती मेंबर्स जे आहेत त्यांचं जे नाव आहे ते इथे या ठिकाणी ॲड आहे। तर मित्रांनो, हे जे इथे आधार KYC जे दाखवत आहे तर नॉट व्हेरीफाईड दाखवत आहे। तर हे नॉट व्हेरीफाईड असल्याचं जे कारण आहे की ते जे ॲप आहे या ॲपमध्ये ते अजून अपडेट झालेलं नाही आहे। जर तुम्ही KYC केलेले असेल तर काही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। हे जे ॲपमध्ये हे व्हेरीफाईड झालेलं नाही आहे। अदरवाईज तुमचं ते जे तुम्ही KYC जी केलेली आहे ती व्हेरीफाईड असणार आहे मित्रांनो। जर नसेल आपली KYC झालेली तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तिथं आपल्या राशन दुकानातून तिथून तुम्हाला जी आहे ती KYC करायची आहे मित्रांनो। तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत जे फॅमिली मेंबरचे आपल्याला या ठिकाणी नाव ॲड करायचं आहे। तर इथं बघा वरती तुम्हाला ऑप्शन दिसत आहे ॲड न्यू मेंबर, या बटनावरती क्लिक करायचं आहे। ॲड न्यू मेंबर बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे जसे आधार कार्डवरती जे नाव आहे इंग्लिशमध्ये ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर खाली जे काही तुमची लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेजमध्ये जे तुमचं जे नाव आहे आधार कार्डवरचं ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली जो ऑप्शन आहे ते जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल। त्याच्यानंतर जी तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली जी एज आहे ती ऑटोमॅटिकली येणार आहे। त्याच्यानंतर तुमचं मदर नेम, फादर नेम या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली जे तुमचं मॅरिटल स्टेटस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। मॅरेज स्टेटस टाकल्यानंतर तुमची जी नॅशनॅलिटी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून ईमेल ID असेल तर टाकायचा, नाही तर काही गरज नाही, ते ऑप्शनल आहे। त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर या ठिकाणी जनरल डिटेल ही जी आपल्याला आहे या ठिकाणी भरायची आहे। जनरल डिटेलमध्ये तुम्हाला काहीच भरायची गरज नाही आहे। या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात खाली एक ऑप्शन दिसत आहे आधार नंबर, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सिम्पली नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे।
नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली प्रोफेशनल डिटेल मागणार आहे. प्रोफेशनल डिटेलमध्ये जे तुमचं ऑक्युपेशन जे आहे, म्हणजे जे तुमचं शिक्षण आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं जर काही शिक्षण नसेल तर तिथं नो अप्लायबल असं एक ऑप्शन आहे, ते ठिकाणी ते ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी खाली तुमची ॲन्युअल इन्कम आहे ती ॲन्युअल इन्कम या ठिकाणी इथे टाकून घ्यायची आहे. ॲन्युअल इन्कम टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल डिटेल या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो. तर ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता इथं तुमची जी कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जी बी काही तुमची कास्ट असेल ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि रिलेशन विथ HOF म्हणजे जे तुमचे राशन कार्डमध्ये जे HOF आहे, हेड ऑफ फॅमिली, तर या हेड ऑफ फॅमिलीशी तुमचं नातं काय आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे खाली तुम्हाला या ठिकाणी जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी आहे. आणि या ठिकाणी जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. जी कास्ट सर्टिफिकेटची जी साईज असणार आहे, फाईलची साईज ती 500 KB किंवा त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करशाल त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बँक डिटेल जी आहे ती या ठिकाणी मागत आहे. जर तुम्हाला बँक डिटेल द्यायची असेल तर देऊ शकता, नाही तर याला नेक्स्ट करायचं आहे डायरेक्ट. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी मेंबर फिजिकल डिटेल या ठिकाणी मागत आहे. फिजिकली जर तो मेंबर समजा अपंग असं किंवा अपंग असल्यास या ठिकाणी तुम्हाला इथे चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि माहिती भरून घ्यायची आहे. जर अपंग नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही, सरळ नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे खाली जाऊन. त्याच्यानंतर क्रिटिकल इलनेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही डिटेल भरायची आहे. क्रिटिकल इलनेस जर कधी असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि माहिती भरायची आहे, नाही तर अदरवाईज याला सुद्धा तुम्ही खाली सोडू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे. जो या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला 3 जे आहेत ते या ठिकाणी डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. ॲड्रेस प्रूफसाठी या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस प्रूफमध्ये जे डॉक्युमेंट आहे तुमचं ते डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि जे डॉक्युमेंट ज्या दिवशी इश्यू झालेलं आहे ती इश्यू डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली जाऊन अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकता. 1 नंबरला ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनला देखील तुम्ही आधार कार्ड हे डॉक्युमेंट सिलेक्ट करून खाली या डॉक्युमेंटचा नंबर आणि त्याच्यानंतर ते इश्यू डेट टाकून खाली तेच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर परत त्याच्या खाली आल्यावरती थोडं तुम्हाला ड्युअल सिंगल सेल्फ ऑथेंटिकेट ॲप्लिकेंट फॉर्म यासाठी तुम्हाला याच्यासाठी देखील तुम्हाला आधार कार्ड निवडायचं आहे. खाली आधार नंबर टाकून डेट टाकून तुम्हाला हे जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. हे सर्व अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक कंटेंट डाटा यूजसाठी या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॅमिली मेंबर जी ॲड करायची जी फॉर्म आहे तो या ठिकाणी ॲपवरती जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटणार आहे. रेफरन्स नंबर घेऊन तुम्ही या ठिकाणी जे आपला जो फॉर्म भरलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही ट्रॅक करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी राशन कार्डचे जे ॲपवरून जे आहे ते फॅमिली मेंबरचं जे नाव आहे ते ॲड करता येणार आहे आपल्याला घरबसल्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.